त्याच्याकडे असतात ते करतात पर्स दागिने मुलं सांभाळा नदीकडे मागचा नदीकडे माग तिथं जी खड्डा तिथं आपण नदीकाठ दिसतो असं बघा नाही ॲक्च्युअली हे 1 2 3 4 5 हे लोक तिथं पण बसू शकत होते तिथं समोर कारण असं असे 50 फूट रस्ता सोडून असे हे केले चांगले आणि एक बसले की सगळेच बसणार त्यांना बोलवा आता हे नालीतून जे काढलं ना तुमचे एंट्रीलाच जर इथं घाण दिसली डेकोरेशनचं काढून मी सकाळी घेतो त्याला आणखी हवं अलीकडे पत्र काढलं होतं मी सकाळी कपिलावरी बोर चालू केला परत येऊन त्यानं माझं पत्र करून घ्या ना थोडी साफसफाई एंट्रन्सलाच कचरा दिसतो ना तेच टाकून देतो पण माणसं द्या ग्रामपंचायत सगळ्यांनी मिळून ते आता असं ती असं नागरिक मॅडम आज बैठक झाली मी उद्यापासून यात्रा चालू होती यात्रेचं काय काय नियोजन आहे काय नमस्कार. धाराशिव तालुक्यातील तेर येथील संत गोरोबा काका यात्रेला उद्यापासून प्रारंभ होत आहे. या यात्रेच्या अनुषंगाने आज प्रशासक मॅडम कोरे मॅडम आणि माझ्यासोबत API हजारे साहेब आणि आम्ही सगळ्या विभागाची परत एकदा पूर्वतयारीची बैठक इथे गोरोबा काका मंदिरात घेतली आहे. याआधीसुद्धा 15 दिवसापूर्वी एक पूर्वतयारी बैठक घेण्यात आली होती. त्या अनुषंगाने कुठले काम पूर्ण झालेत का किंवा कुठले अजून बघण्याची आवश्यकता आहे का तो आढावा आम्ही घेतला. सर्व विभागाच्या सर्व कर्मचाऱ्यांनी ज्या सूचना दिल्या होत्या त्यानुसार काम पूर्ण केलेले आहे आणि गोरोबा काका यात्रेसाठी संपूर्ण मंदिर प्रशासन आणि तालुका प्रशासन सज्ज आहे. सर्व भाविकांना प्रशासनातर्फे हीच विनंती असेल की दर्शन घेताना शांततेने आपण दर्शन घ्यायचे आहे आणि स्थानिक सर्व नागरिकांना आमचे आवाहन राहील की शिस्तीचं पालन करून सर्व भाविकांना जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने कसं संत गोरोबा काकांचं दर्शन घेता येईल या दृष्टीने सहकार्य करायचं. बरंचसं पोलीस प्रशासनावर बरीच जिम्मेदारी असते तर आपल्याकडून पोलीस प्रशासनाकडून काय काय नियोजन केलं जनतेला काय आव्हान या तेरमधील संत गोरोबा काकांच्या यात्रेनिमित्त पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात ठेवण्यात आलेला आहे. त्यामध्ये 170 होमगार्ड्स त्यानंतर 60 पोलीस कर्मचारी 10 अधिकारी अशा प्रकारचा मोठा बंदोबस्त इथं लावण्यात आलेला आहे. तर भाविकांना माझ्याकडून आवाहन आहे की भाविकांनी कुठल्याही प्रकारची जोखीम पत्करू नये. इथे कुठल्याही प्रकारच्या अडचण आल्यास तत्काळ पोलीस प्रशासनाला संपर्क करावा. पोलीस प्रशासनाचं इथं कंट्रोल रूमसुद्धा असणार आहे आणि सर्व फिरती पथके किंवा छेडछाड विरोधी पथके त्याच्यानंतर चोरी चपाटी याच्या विरुद्धची पथके अशा प्रकारे काम करण्यासाठी पोलीस दल एकदम सज्ज आहे. काहीही प्रॉब्लेम कुठल्याही नागरिकाला आल्यास त्यांनी तात्काळ जवळच्या पोलिसाला संपर्क करावा किंवा कंट्रोल रूमला संपर्क करावा असं सर्व भाविकांना मी आवाहन करतो. आता खरं तर आता प्रशासक कोरे मॅडम आहेत. मॅडम यावर्षी CCTVची कशी व्यवस्था केली? आपण मागच्या वर्षीच CCTV बसवलेले आहेत. 32 कॅमेरे आहेत आपल्याकडे आणि त्याचे सर्व्हर आपण या जे पूर्वीचं कार्यालय होतं त्या रूममध्ये ठेवलेलं आहे. नवीन एक आहे तिथे स्क्रीन बसवून आपली कडक निगराणीखाली इथली सगळी व्यवस्था असणार आहे. प्रत्येकाने त्यामुळे आपण जे करतो आहोत आपलं आचरण आपण मंदिरात दर्शनासाठी येत आहोत अशा दृष्टीने ठेवायचं आहे. कारण आपल्यावर कडक नजर CCTVद्वारे असणार आहे. त्यामुळं अनुचित प्रकार काही घडणार नाही याच्यासाठी आम्ही योग्य ती खबरदारी घेतली आहे. त्याचप्रमाणे दर्शन रांग मुखदर्शनाची जी आहे धर्मदर्शनाची जी आहे त्यामध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व्हेंटिलेशन
पंखे सगळे जे काही आहे ते अतिशय व्यवस्थित प्रमाणात केलेले आहे. तर माझी भाविकांना इतकीच विनंती आहे की आपण दर्शनासाठी येत आहोत. दरवर्षीप्रमाणे शांततेत आपल्याला यात्रा पार पाडायची आहे. त्यामुळे दर्शन घेताना कुठल्याही प्रकारची घाई गडबड, धक्काबुक्की, चोरी वगैरे असले प्रकार घडत असतील तर वेळीच आपण एक सुजाण नागरिक म्हणून योग्य ती दक्षता घ्यावी आणि यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे.